नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही आता विरारला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आम्ही प्रयागराजला चाललोय. तर आता तुम्ही बघू शकता आम्ही आता ट्रेन पकडणार आहे. इकडनं आमची तिकीट काही बुक नाहीये. आमची दुरांतो एक्सप्रेस आहे आपला LTT वरून. तिकडनं आपण जाणार आहे. तिकडनं आपण ट्रेन पकडून आता पुढे जाणार आहे. मग आपण पुढे बघणार आता कसं दुरांतो वरून एक्सप्रेस आम्हाला भेटणार आहे. त्याच्यात पण ट्रेन बुकिंग नाही आहे. एक प्लॅटफॉर्म पर्यंत इकडे ट्रेन बुकिंग आहे. त्यानंतर आपण पुढे बघूया कसं कव्हर करायचं 3 दिवसामध्ये प्रयागराज. आपण बघू शकतो आता आम्ही विरार स्टेशनला आहे. इकडनं आम्ही अंधेरीवरून आम्ही कॅब किंवा दुसरा काय ऑप्शन असेल तर ते बघून आम्ही पुढे जाणार आहे. तुम्ही बघू शकता पुढचे अपडेट तुम्हाला भेटतो. बघू शकता हे माझे मित्र आहेत. हा राज आहे, हे सौरभ आहे आणि हा आपला एक मित्र आहे, जॉईन झालेला आहे. आम्ही आता प्रयागराजला जाणार आहे. भुसावळपर्यंत आमची ट्रेन बुक आहे दुरांतो एक्सप्रेस. ती पकडण्याचे प्रयत्न करतोय. आम्हाला पहिलेच लेट झालेला आहे. तर आपण आता ट्रेनमध्ये ट्रेन पहिलेच आता थांबलेली आहे. बघूया आता पुढे जाऊन काय होतंय, मी तुम्हाला अपडेट देतो. आता आपला अंधेरी येणार आहे. आपण आता अंधेरीवरती उतरणार आहे. पहिलेच आपण अर्धा तास लेट झालेलो आहे. तुम्ही बघू शकता आपण अंधेरी येणार आहे. बोरिवलीवरून क्रॉस केले, अंधेरीवरती येणार आहे. पहिलेच आपलं अर्धा तास लेट झालं आहे. ट्रेनची कन्फर्मेशन पण नाही आहे. ट्रेन अवेलेबल आहे, पण आम्ही विचार करतोय की तिकीट करू किंवा नाही करू. कारण की पहिले तिकीट 3000ची. अगर आम्ही आता कन्फर्म केली आणि आम्हाला ट्रेन नाही भेटली तर आमचे पैसे वेस्ट जाणार आहे. तर आता आम्ही अंधेरीला उतरणार आहे आणि आम्ही खूप घाईमध्ये आता ट्रेन पकडायचा प्रयत्न करणार आहे. पहिलेच आम्ही अर्धा तास लेट आहे. आता बघूया ट्रेन लेट असेल तरच आम्हाला भेटणार, नाही तर आम्ही आता पुढचा प्लॅन आता आम्ही सांगू शकत नाही कसं जायचं कसं नाही. माझे मित्र वगैरे आम्ही लोक आहेत. आता आपण पुढे पोहोचणार आहे अंधेरीला उतरून आपण पुढे जाऊ. बघू शकतात आपण आता अंधेरीला उतरलेलं आहे. आता आपण टॅक्सी पकडायला जातो आहे. खूप लेट झालेला आहे. तर बघूया टॅक्सी भेटते की नाही. आता आपण चाललो तिकडे टॅक्सी पकडायला. देवाकडे प्रार्थना करा की आम्हाला ट्रेन भेटली पाहिजे. ट्रेन भेटली तर आमचं खूप चांगलं होईल, नाही तर वांदे होतील आमचे. हे माझे मित्र, आम्ही आता टॅक्सी पकडायला जातो. चला लाईव्हमध्ये आम्ही आता खूप घाईमध्ये, तर तुम्हाला पुढे अपडेट देत राहणार आम्ही. चला आता आम्हाला ट्रेन भेटली पाहिजे, बस एवढंच प्रार्थना आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आता ऑटोमध्ये आहे. अंधेरीला उतरून आमची चुकी झाली. आम्ही अंधेरीला उतरलो. आम्हाला दादरला गेला पाहिजे होतं. इकडनं रिक्षावाले टॅक्सीवाले खूप भाडं सांगत होते. 500 रुपये 400 रुपये अंधेरीवरून सांगतात आहे. आता आम्हाला एक रिक्षावाला भेटला आहे, 2 मीटरवरती घेऊन जाणार आहे. तर तुम्ही अशी चुकी करू नका. अगर तुम्ही असं घाईमध्ये ट्रेन पकडत असाल तर तुम्ही दादरवरून इथे जावा LTTला, लोकमान्य टिळकला. मग तुम्हाला तिकडे बरं पडेल दादरवरून. आता आम्ही अंधेरीला उतरलो आहे. अंधेरीवरून आम्ही आता मुश्किलने एक ऑटोवाला भेटला आहे. कमी 15-20 मिनटं झाले. आता 5 इकडेच झालं आहे. आमच्या ट्रेनचा टाईम झाला आहे, पण आम्ही निघालो आहे. आता बघूया पुढे काय होतं आहे. मी तुम्हाला पुढचं अपडेट पुढे देत राहतो. आणि तुम्ही अशी चुकी करू नका. दादरला उतरून तुम्ही तिकडनं टॅक्सी वगैरे किंवा ट्रेन याचा मार्ग घ्या. आमच्याकडनं चुकी झाली आणि इकडनं बसलो आणि कमी इकडचे ऑटो आणि टॅक्सीवाले 500 रुपये 400 रुपयाचे सांगत होते. तर असं तुम्ही करू नका. मी तुम्हाला हेच सांगतो. नमस्कार मित्रांनो, बघा आता आमची ट्रेन सुटलेली आहे आणि आमचे ट्रेन सुटण्याचे 2 कारणं आपले मागे दिसलेले आहेत. हे 2 आहेत आणि आम्ही हे आमच्या दर टायमाचंच आहे. नवीन काय नाही माझ्यासाठी, यांच्यासाठी नवीन आहे. बघू आता हे कवर ट्रॅव्हल करतात आमच्यासोबत. कवर यांच्यामध्ये जीव आहे तोपर्यंत आम्ही चाललोय. आमचं तर रोजचंच आहे. बघूया आता पुढे जाऊन काय होतंय आणि काय नाही. आता आपली ट्रेन CST वरून आता अजून एक ट्रेन आहे आमची 8:30 वाजताची. ती आम्हाला कुठे सोडणार, भुसावळला सोडणार 2 वाजता. तर बघूया आता 2च्या नंतरचा काय प्लॅन नाही. आतापर्यंतचा प्लॅन तर आहे CSTचा. पुढचा प्लॅन आपण पुढे जाऊन बघूया. चला येतो. हे बघा यांची हालत बघा कशी झालेली आहे. सगळे एकदम थकलेले आहेत ट्रेन पकडून. हे बघा, हे बघा, हा पहिल्यांदा ट्रॅव्हल करणारा माणूस. याच्या तोंडावरून वाटतं काय तुम्हाला? हे बघा यांच्यामुळे सर्व हे बघा असे झाले आणि यांच्यामुळे वांदे झालेत सर्वांचे. बघू आता काय होतं. 2 वाजता परत उठायचं आहे मला. तुम्ही बघू शकता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इकडे आलोय. आता आम्ही जातोय काहीतरी खायला. बघूया काय भेटतंय का बाहेर. आता आमची ट्रेन आहे 17 नंबरवरून. हे सगळं आता मला वाटतं गर्दी तर जाम असणार आहे. हे सगळे बघू शकता तुम्ही लोक, खूप गर्दी असणार आहे. आता आम्ही जाणार आहे पुढे खायला. हे आमचे मित्र. तर भया खायला जातोय आम्ही. हा आमचा नितेश, हा एक आहे.
आणि तो एक. चला बघूया बाहेर जाऊन काय खायला भेटतं स्वस्तामध्ये, काय हिसाबाने आहे खायला बघूया. चला बघा गांधीजीचा वगैरे बनवलेला आहे. चांगला स्टेशन आहे हे, तुम्ही बघू शकता. चांगलं खाण्यापिण्याचं दिलं आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. खूप सुंदर आहे, छान केलं आहे लोकांनी स्टेशनच्या इकडे. असं वाटणार नाही की तुम्ही प्लॅटफॉर्मला आहे. जसं आपले लोकल प्लॅटफॉर्म असतं तसं काही वाटणार नाही. बघू शकता तुम्ही. बघूया आता काय खायला भेटतं आपल्याला. गर्दी बघू शकता तुम्ही, किती गर्दी आहे. पोलीसवाले पण सगळे, मला वाटतं खूप गर्दी आहे इकडे. मला भूक लागली. आम्ही आता चाय प्यायला इथं आलेलो आहे. आता चाय पिणार आम्ही. आता बघूया पुढे कसा होतोय प्रवास. तुम्ही आमच्यासोबत, तुम्ही आमचा व्हिडिओ बघत राहा आणि पुढे बघूया आपण काय होतंय ते. चला. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही आता खंडवा जंक्शनला आहे. आम्ही आता इकडे उतरलेलो आहे. सध्या आता थंडी आहे इकडे. तिकडे पहिले थंडी वाटत नव्हती, आता या साईडला थंडी आहे. आता बघूया काय होतं पुढे. चालत राहा, तुम्हाला अपडेट देत राहतो. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत करतो आहे आम्ही आता भुसावळ स्टेशनला आहे. आता आम्ही इकडे ट्रेन येणार आहे पंजाब नॅशनलवरून. पंजाब नॅशनलवरून आम्ही इटारसीपर्यंत जाणार आहे. आणि आता 2:16 झालेले आहेत प्रॉपर. आता ह्याच्या पुढची तिकीट आमच्याकडे नाही आहे. आम्ही जनरलने प्रवास करणार आहे. आता बघूया पुढचा प्रवास कसा होतो. तुम्हाला पुढे आम्ही अपडेट देत असतो, देत राहू. आणि तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला. चला आता ही गाडी लागली आहे पंजाब मेल लागलेली आहे. आता आपण जाणार आहे जनरल कोचमध्ये. जनरल कोचच्या इकडनं आता बघूया आपण इटारसीपर्यंत पुढे प्रवास करणार आहे. आता बघूया काय होते आता पुढे. आणि एक प्रॉब्लेम झालेला आहे, आमचा माईक हरवलेला आहे. तर आपण आता जे आहे तसाच व्हिडिओ बनवतोय. बघूया आता आवाज वगैरे तुम्हाला कसं येतं आहे ते. बघूया आता काय होणार पुढे. माईक तर आम्हाला पुढे भेटणार नाही, हरवला आहे. हे बघा, हेच येते, यांच्यामुळे जे सगळं होतं आहे आता. जे पण कालपासून आपल्यासोबत होतं आहे, ये नया मुसीबत खड़ा किया. अभी ये सेकंड मुसीबत है पूरे ट्रैवल में, ये दोनों ने खड़ा किया है. देखते हैं अभी. उसको भी थोड़ा दिखा दो, अपराधी को. ये देखो, ये एक है, इसने माइक घुमाया है हमारा. और वो एक जो आगे जा रहे हैं सबसे. हे हमारा लेटेस्ट अपडेट आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही आता जनरलमध्ये चढलो आहे. 8 वाजेपर्यंत आम्हाला असंच जायचं आहे. ते बसायलासुद्धा जागा नाही आहे, तरी लोक आपण. हे बघा, आता बघूया पुढे काय होत आहे. रात्री 3 वाजता आम्ही अशा प्रवासामध्ये आहे. आता आम्ही मध्ये आहे आणि आता जबलपूरला आम्ही लोक जाणार आहे. 9:30ची ट्रेन आहे. आता आम्ही तिकीट जाऊन काढणार जनरलची. आता आम्ही विदाऊट तिकीट आलेलो आहे, तुम्हाला सांगू नका. ठीक आहे, आता आम्ही पुढचा अपडेट तुम्हाला देत राहू. आता मी नाश्त्याला बाहेर चाललो आहे, नाश्ता करून मग आम्ही आता पुढे जाणार आहे. आता बघूया पुढचा प्रवास कसा होतो. आतापर्यंत तर जरा जास्त कठीण झालेला प्रवास आहे. बघूया, आपण जायचं तर आहे प्रयागराज. चला बघा मित्रांनो, आता आपण या स्लीपरमध्ये, ह्याला स्लीपर सोडतो परत. आता गर्दी एवढी आहे, अजून आपल्याला 8 ते 12 तास काढायचे. आपण बघू शकता पण हे सगळे मला वाटतं प्रयागराज आपण बघू शकता. आणि आम्ही माझे मित्र स्लीपर पोहोचत आपण किती कठीण करून आपण जातो. आणि बघा किती गर्दी आहे. स्लीपर वाटतच नाही, जनरलच वाटतंय, असं काही नाही. तुम्ही बघू शकता. तर बघा, हे आमचे हाल चालले प्रयागराज जाण्यासाठी. मित्र
बघा खाली एक आहे. आम्ही कसे चाललंय स्लीपरमध्ये. जनरलची अवस्था झालेली आहे आमच्याकडे. एक अजूनही झोपले. तर तुम्ही बघू शकता आता किती त्रास करून आम्ही जातोय. त्रास आहे. आता बघूया कधी पोचतो आणि कधी काय करूया. अपडेट तुम्हाला देत राहतो. तुम्ही पण कन्फर्म बुकिंग करून जावा. असं तुम्हाला जायचं असं त्रास करून जावं लागेल. आम्ही निघालो तर आम्हाला जायचं. तुम्ही बघू शकतात आम्ही आता इटारसीला उतरलेलो आहे. इटारसीवरून मग आता आम्ही परत दुसरी ट्रेन पकडणार आहे. ती पण आम्ही आता 2 वाजेपर्यंत पोचणार त्या ट्रेननी. आणि त्याच्यानंतर पुढे पण आम्ही एक ट्रेन केलेली आहे. आता बघूया कसं होतं आहे. आम्ही आता इटारसीला. आता इटारसीवरून आमची 9 वाजताची ट्रेन आहे जबलपूरसाठी. जबलपूरवरून मग आम्ही आता प्रयागराज जाणार आहे. हे आमचे मित्र आहेत. आता रात्रभर स्ट्रगल करून आता उतरलेले आहे. आणि आता आपण बघूया जबलपूरला जाऊन मग आम्ही प्रयागराजला जाणार आहे. बघूया आता पुढचं सफर कसं होतं आहे काय होतं आहे. आता जनरलमध्ये तर आम्ही काढलं आहे. अजून परत काढायचं जनरलमध्ये. बघूया काय बघू शकता. आम्ही आता चाय प्यायला इथं आलेलो आहे. आता चाय पिणार आम्ही. आता बघूया पुढे कसा होता आहे प्रवास. तुम्ही आमच्यासोबत तुम्ही आमचा व्हिडिओ बघत राहा आणि पुढे बघूया आपण काय होतं आहे ते. चला.